पिंड पदावरी दिला पुलिये करी, माझे झाले गयावर्जन पिटले पितराचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारले हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गयावर्जन पिटले पितराचे ऋण। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सोमतातिया, दुसरे चरण सोमतातिया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सोमतातिया, दुसरे चरण सोमतातिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगद्वंदनीय जगद्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने घेतलेला अभंग आहे। विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा। आज कैलासवासी नामदेव तात्या विठोबा भाबड, माजी सरपंच चास यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम आहे। त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुलं, श्री अशोकराव नामदेव भाबड, श्री बाळासाहेब नामदेव भाबड, तसेच एक पुतण्या श्री रामनाथ वाळीबा भाबड, श्री उल्हास नामदेव भाबड मुलगा, तसेच लीलाबाई नामदेव भाबड ह्या पत्नी आहेत। असा हा सगळा भाबड परिवार। मला आमचे बंधू श्री अशोकराव नामदेव भाबड यांनी 2-3 महिन्यापूर्वीच तारीख दिली आणि अशोक शेठ भाबड म्हणजे नेहमी या परिसरामध्ये कुठेही कीर्तन असलं तरी कायम भेटायला येतात। टीव्हीवरही आमचा कार्यक्रम पाहिला तरी आम्हाला फोन असतो, ताई मी तुमचं कीर्तन टीव्हीवर पाहिलंय। असे अशोक शेठ भाबड यांचे हे वडील। मला मगाशी बसल्यावर नानांनी सांगितलं वडिलाबद्दल। वडील या परिसराचं एक चांगलं भूषण होतं। पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की कोर्ट कचेरीमध्ये जाण्यापेक्षा असे ठराविक गावातले माणसं असायचे की ते भांडण तालुका लेवलला किंवा पोलीस स्टेशनला जाऊ देत नसायचे। तिथल्या तिथं गावामध्ये भांडण मिटवायचे। त्या प्रमुख 10-5 लोकांची जी नावं आहेत त्यामध्ये अशोक शेठच्या वडिलांचं सुद्धा एक नाव आहे। असा एक चांगलं कार्य त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये गावचे सरपंच म्हणून सुद्धा राहिलेले आहेत। आणि सरपंच पद हे कोणालाही भेटत नसतं। एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात मान हा मागून मिळत नसतो, मान हा मागून मिळत नसतो, मानाच्या लायक बनावं लागतं, मान आपोआप मिळतो। योग्यता असेल तरच मान मिळतो। मग ते क्षेत्र कोणतंही असो, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, कला आणि आपलं आध्यात्मिक गायनाचं क्षेत्र, योग्यता आहे म्हणूनच तो मान मिळाला जातो। तसं या तात्यांना गावचे सरपंच म्हणून सुद्धा सन्मान मिळाला, पण अचानक आजारामुळं ते आपल्यातून निघून गेले। हे काय मानवी जीवनाचं की अंतिम मृत्यू हा सत्य आहे। फक्त कुणी कधी जायचं हे आपल्या हातात नाही, ते परमेश्वराच्या हातात।
आपली सगळी दूरी त्याच्या हातात आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता भूताची उमटे कडाडता. आयुष्य संपलं की तिथं कोणाचं काही चालत नाही. म्हणून अशा या तात्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी या तिन्ही भावांनी मिळून एकत्रित येऊन हा कार्यक्रम ठेवला. मला असं वाटतं अशोक शेठ, आज तुमचे वडील जिथे कुठे असतील तिथं नक्की त्यांना बरं वाटल्याशिवाय राहणार नाही स्वर्गात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया, कल्याण इच्छिती व्हावे तया, कल्याण इच्छिती व्हावे तया, कल्याण इच्छिती व्हावे तया. वा, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती, कल्याण इच्छिती. किती कमाल आहे. पितृ म्हणजे नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीत. बघा, मुलं जर चांगली निवडली, मुलगा शीलवान जन्माला आला तर आईचं पुण्य, मुलगा उदार जन्माला आला तर बापाचं पुण्य, आणि मुलगा दानशूर जन्माला आला तर त्या कुळाचं पुण्य, वंशाचं पुण्य असतं. तसं हे भाबड कुटुंबाचं त्या वंशाचं पुण्य असेल. कुलम पवित्रम जननी कृतार्था, कुळ पवित्र लागतं, आई कृतार्था, जननी माता. म्हणून कुळाला फार मोठं महत्व आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथ हरीचे दास जन्म घेती. म्हणून भाबड कुटुंब हे कुळ अत्यंत पवित्र आहे. अशा या कुळामध्ये आज हे तात्या आपल्यातून गेलेत. त्याच्यामुळे सर्वच गावकरी मंडळी आलेले आप्तेष्ट नातेवाईक आम्ही सर्वजण अशोक शेठ आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत. विठ्ठल विठ्ठल. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, या कार्यक्रमाची शोभा ज्यांच्यामुळं वाढली, आमचे बंधू ज्यांचं पूर्ण आयुष्य या संगीत कलेमध्ये गेलंय, ते आदरणीय श्री हरिभक्त परायण आमचे तुकारामजी अण्णा आरवटे 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 अण्णा. खरं म्हणजे यांचं गायन फार छान. मला असं वाटतं अण्णा, आदरणीय गुरुवर्य महंत भीमसिंह महाराज त्यांना तुमचं गाणं फार आवडत असेल, कारण त्यांना गाण्याची फार कदर होती गुरुवर्य भीमसिंह महाराजांना. आणि तसेच फार छान गाणं आहे. महाराज, गायन शिकायचं सोपी गोष्ट नाही. 8-8 तास रियाज करावा लागतो तेव्हा या आवाजातून निघतं. सोपं नाही. तुम्ही जसे नांगरट करताना नांगरट करताना जितका शेतकऱ्याला घाम येतो ते नांगरटीच्या वर हे आवाज काढणं सोपं नाही. तसेच आमचे दुसरे बंधू ज्यांचंही नाव चांगलं महाराष्ट्रभर आहे, ते हरिभक्त परायण रोहिदास महाराज मते. त्यांचं मत चांगलंच आहे आमच्याबद्दल, म्हणून मते महाराज. उत्कृष्ट गोड त्यांचा आवाज आहे. तसेच माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे, ते सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत. ते त्यांच्या वडिलापासून नारायणगडावर 40 वर्ष भगवान बाबा होते. वडील पहिल्या चालीचे मानकरी, आणि ते गेल्यानंतर हे भगवानगडाच्या पहिल्या चालीचे मानकरी आहेत सांगळे महाराज. ते उत्कृष्ट गायक आहेत. तसेच उत्कृष्ट असे मृदंग वादक, सिन्नर भागाचं भूषण, संप्रदायाचं भूषण आमचे किरण महाराज गोसावी. फार सुंदर वाजवणं आहे महाराजाचं सुद्धा. वाजवायला सुद्धा मनगटात ताकद लागती, आणि काही वाजून जमत नाही, त्याला ताल लय बोल सर्व काढावे लागतात, कुणालाही जमत नाही. असे सुंदर त्यांचं सुद्धा वाजवणं आहे. उत्कृष्ट असे आमचे विनेकरी बाबा, गावातली सगळी भजनी मंडळी, संस्थेवरची ही, आणि दुसरे हे महाराज काय नाव, वडजिरे महाराज, त्यांचंही उपस्थिती आहे. विद्यार्थी सर्व. तसेच हरिभक्त परायण आमचे बंधू घुगे महाराज, त्यांचंही गाणं छान आहे. या भागात कायम त्यांची आमची भेट असते. घुगे महाराजाचंही छान. तरी त्यांचे जोडीदार गेले, नाही तर काय संजय भाऊ. असं दोन्ही आमचे चोपदार, मला तर वाटतं दोन्ही चोपदाराला गाडीतच घेऊन जावं. काय छान रुद्राक्षाच्या माळा आणतीन, का असे पाहिजे बा चोपदार. रुद्राक्षाच्या माळा आणतीन, काय सुंदर चमकत दोन्ही चोपदार. तसेच या ठिकाणी
आता नेहमीच मी कार्यक्रमाला येते, चासमध्ये तर बऱ्याच वर्षापासून कीर्तनाला येण्याचा योग येतो. आमचे श्री माननीय जगनसेठ खैरनार या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. कायमस्वरूपी तुम्ही सगळीच या गावातली शहाणी माणसं आहात. चांगल्या कार्यक्रमाचं नेहमीच आयोजन नियोजन करतात. तसे श्री माननीय दुसरे जगनसेठ भाबड त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांनाही धन्यवाद. ज्या ज्या वेळेस आम्ही या भागात कीर्तनाला येतो त्या त्यावेळेस ही मंडळी उपस्थित असते. तसेच श्री माननीय बंडूशेठ नाना भाबड यांचं सुद्धा फार मोठं योगदान असतं. ते सुद्धा कार्यक्रमाला येत असतात. नाना तर तिकडे आमच्या तिकडे सप्त्याला सुद्धा आईसाहेबांच्या पुण्यतिथीत नानांनी हजेरी लावलेली आहे. नेहमीच येणं जाणं असतं. तसेच आमचे भाबड सर बरं का, भाबड सर बोलताना कसं बोलावं, सूत्रसंचलन कसं करावं ते भाबड सराकडून शिकावं. फार सुंदर सूत्रसंचलन कोणालाही देऊन चालत नाही. भले आपण मुंबई दिल्लीवरून माणूस आणू पण त्याला यादी द्यावा लागते. न यादी देता सूत्रसंचलन भाबड सर अशाच लोकांना जमतं, त्यांनाच द्यावं, कोणालाही देऊन चालत नाही. माणसं दिसले की कळालं पाहिजे नावाचा उल्लेख माणसं असं. तेव्हा या ठिकाणी अनेक मंडळी आता उपस्थित आहेत. सगळी चास मधली मंडळी, खैरनार कंपनी, भाबड कंपनी सगळेच बरं का. तुम्ही सगळेच आमच्यावर प्रेम करणारे. नाही तर मग काय होतं ठराविक माणसाचे आमचं काय, तसं काय नाही. क्रिकेटची टीम असली ना 4-2 क्रिकेटरचं नाव घेतलं जातं कॅप्टन, पण सगळी टीमच असती. तसं चास पूर्ण चास गावाचं सुद्धा आमच्यावर प्रेम आहे. तुम्ही दरवर्षी मला नवरात्रात असेल एरवी कार्यक्रमाला, आणि मला तर वाटतं सिन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात कमीत कमी मी 8-10 दिवसाला 15 दिवसाला हजरच आहे. संगमनेर तालुका असेल इकडं, मला वाटतं इकडंच एखादं संस्थान उभा करावं का काय असं झाले. कायम या भागामध्ये कीर्तनाला आम्ही असतो. काय नाही तुमचं प्रेम आहे म्हणून जमलेल्या माता भगिनी आणि दोन्हीही शूटिंगवाले तुम्हालाही मनापासून धन्यवाद. विठ्ठल मानवी जीवनामध्ये 3 सोहळे आहेत. जन्म सोहळा, विवाह सोहळा आणि मृत्यू सोहळा. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झाला त्याचा नाश होणार आहे. घड्याळाचा काटा जसा फिरत राहतो तसं जन्म आणि मृत्यू एक रहाट गाडगय, ते कायम फिरत राहतं. जन्म सोहळा माणसाला कळत नाही. तिसरा आहे विवाह सोहळा एक कळतो आणि दुसरा, आणि तिसरा आहे मृत्यू सोहळा. आता मृत्यू सोहळा सुद्धा माणसाला कळत नाही. आता शास्त्रामध्ये मृत्यू सोहळा आहे, पण कोविडच्या काळामध्ये अनेकाचा मृत्यू सोहळा सुद्धा झाला नाही. कोविड झाल्यानंतर हॉस्पिटल म्हणजे शासनानेच त्यांचा अंत्यविधी त्याच भागामध्ये तिकडेच करून दिला. आपल्याला डेड बॉडी सुद्धा दिली नाही. म्हणून असा मृत्यू प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो जन्माला आलाय त्याचा एके दिवशी मृत्यू होणार आहे, हे प्रत्येकाने डोक्यात ठेवायचं. आज मेला पंचा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू सोई तैसा झाला, देखत देखत ना तू पण आज मेला पंचा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू सोई तैसा झाला, देखत देखत ना महाराजांनी गोड प्रमाण दिलं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता या चास गावामध्ये किती जण गेले माप आहे का? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, नातू पंतू सगळे, पण जमीन आहे तिथं, चास गाव आहे तिथंच. हे नाही बदलत महाराज, बदलतं ते हे सगळं. आपण संपणार आहेत. जर एके दिवशी आपल्या सर्वांना जायचंय, प्रत्येकाला माहित आहे की मृत्यू हा अंतिम सत्य आहे. जर मृत्यू सत्य आहे, हे मुसाफिर निकलना पड़ेगा, निकलना पड़ेगा.
काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। पड़ेगा मुसाफिर निकलना पड़ेगा, निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। भाड़े का भुवन क्या तू संभाले, जिस दिन तुझको मालिक निकाले, जिस दिन तुझको मालिक निकाले, उसका किराया भी भरना पड़ेगा, उसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। या ठिकाणी महाराजांनी फारच गोड गायलं, हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा। शरीर रूपी कुटिया खाली करून जावं लागणार आहे। बाप दादाची प्रॉपर्टी नाही, कशी वापरली तरी चालेल, हे किरायाने शरीर बरं का। माणसाला वाटतं नाही स्वतःच नाही, किरायाने। जिस दिन उसका मालिक निकाले तो उसका किराया भी भरना पडेगा। ज्या दिवशी मालक म्हणेल ना किराया टाकान चला, आपण इथं जर किरायाने राहिलो नाशिक सिन्नरला, तर मालकाला म्हणता येतं सध्या पेमेंट बरोबर झालं नाही का, ऊसाचं बिल लवकर आलं नाही किंवा कांद्याला भाव लवकर लागला नाही, नंतर पैसे देऊ। तो मालक ऐकतो, पण वरचा मालक ऐकत नाही। जिस दिन उसका मालिक निकाले तो उसका किराया भी भरना पडेगा। निघाल बरं, मला एक सांगा, किरायाने तरी आपण इतकी मिजाज मारतो। हा, मला कधी कधी वाटतं जर मृत्यू नसता तर अजून माणसाने काय केलं असतं। माणसाने माणसं खाल्ली असते महाराज। प्रत्येकाला माहिती आपल्याला मरायचंय, तरी माणसं थांबायलाच तयार नाहीत। थांबत आहेत का? जिना आहे तो भागो, मरणा आहे तो ठैरो। थांबत नाहीत। आज या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण उत्तम भाऊ बोडखे यांची सुद्धा उपस्थिती लाभली बरं का। तुम्हालाही धन्यवाद। ढल ढल जब यमराज की अदालत चढ़ोगे, होकर के कैद तुझे चलना पड़ेगा, पापों के अग्नि में जलना पड़ेगा। ज्यावेळेस यमराजाची स्वारी तुमच्यावर पडणार आहे, त्यावेळेस त्याच्या कैदेमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे। म्हणून मृत्यू सत्य। पण आम्ही नेहमी कीर्तनात सांगत असतो रोहिदास महाराज, जर मृत्यूला वशिला असता तर श्रीमंत लोकांनी आपल्याला जगूच दिलं नसतं। हे अंबानी सारखे यांच्यासारखे बरं का, अनेक मोठे पुढारी म्हणले असते, यमराज तुला 50 कोटी देतो, पण एवढे पंचवार्षिक लढू द्याच बरं का भाऊ, असं झालं असतं। पण मृत्यूने वशिला नाही ठेवला। पावसाला आणि मृत्यूला दोन्हीला वशिला नाही। पावसाला वशिला असता तरी लोकांनी लावला असता, आपापल्या मतदारसंघात पाऊस पाडून घेतला असता, नाहीतर जिल्हा परिषद सर्कल पाऊस, पॅनल टू पॅनल पाऊस। या ज्या निमोनच्या माजी सरपंच ताई यांचंही उपस्थिती लाभली। बसा। विठ्ठल विठ्ठल या आमचे श्री माननीय सुभाष शेठ या ठिकाणी गीते साहेब आलेले आहेत। या भागामध्ये आल्यानंतर बऱ्याच वेळा संगमनेर तालुक्यात कार्यक्रमाला आलो की आम्ही गीते साहेबाकडे येत असतो, त्यांची उपस्थिती लाभली। त्यांनी मला काल परवाच फोन केला, म्हणले चासला कीर्तन आहे का, आम्ही त्या निमित्ताने येणारच आहोत।
अशोक शेठचं सगळीकडे संपर्क असल्यामुळं सर्वच भागातून लोक या ठिकाणी जमलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आपला विषय चालला होता की मृत्यूला वशिला नाही महाराज बरं का ताई. मृत्यूला देशीचाच भारी सोडविणारा देशीचाच भारी आणि कसोई भले भले आणि कसोई भले भले सोडविणारा देशीचाच भारी आणि कसोयरी भली आणि सांगळे महाराजांनी गोड प्रमाण दिलं. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. मृत्यूमधून तुम्हाला सोडवणारा कोणीच नाही. एखादा राजा म्हणला जवळचा असला त्यांच्या माणूस आणि तो जर म्हणला राजा की थांब तुला मी सोडवतो मृत्यूमधून, नाही सोडू शकत. अनेक सोयरी भली भली. सोयरे किती मोठे असू द्यात काही नाही महाराज. मृत्यूला कोणाचंच वशिला चालत नाही. देह जाणार जाणार 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 या शिकाला बखाणार या शिकाला बखाणार देह जाणार देह जाणार 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 जाणार वा. देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार. काळ खाल्ल्याशिवाय राहणार नाही. उलट घडोघडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. आपण वाढदिवस साजरा करतो पण काळ म्हणतो आयुष्य कमी होत चाललंय. आणि वाढदिवसाला मेणबत्त्या लोक लावतात आणि विझवतात. भारतीय संस्कृती विझवण्याची नाही, दीप से दीप जला के चलो. उलट दिवा लावला पाहिजे, विझवायचा नाही. पण अनेक दिव्यांनी अनेक दिवे लावलेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून देह आणि मृत्यू हा शेवटी जाणारा आहे. मग जर शरीर जाणार आहे तर कशासाठी एवढं करायचं. एक पाहत सावध त्याकुनी कारण सावध त्याकुनी कारण एक पाहत सावध त्याकुनी कारण आपण एक दिवस जाणारच आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी सावध व्हायचंय. सावध. जर सावध नाही झालं तर काय आहे. मग सावध व्हा. आणि मग शरीर जर जाणार आहेत म्हणून तुकोबराय म्हणतात शरीर जाणार आहे. जर शरीर जाणार आहे तर आम्ही ते भगवंताला समर्पित केलं पाहिजे. कारण का जर भगवंताला आपण देह नाही समर्पित केला तर जीवनाचं काय सार्थक आहे. म्हणून सांगितलं की जन्म सोहळा, विवाह सोहळा आणि मृत्यू सोहळा काय नाही. माणूस वारल्याच्या नंतर अंत्यविधी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सावडणं, 10वा 13वा 14वा आणि आज हे वर्ष श्राद्ध. जीवाचे सगळे कार्यक्रम संपले. आता बसा साहेब या बसा. तेव्हा पिंडदान, वर्ष श्राद्ध म्हटलं की पिंडदान. आता या पिंडदानाचं काय महत्व आहे. महाभारतामध्ये पिंडदान केलं, रामायणामध्ये सुद्धा पिंडदान केलं. ज्यावेळेस राजा दशरथजी वारले
आणि राम लक्ष्मण सीता माता वनवासामध्ये होते. वनवासात असताना रामाला कळालं आपले वडील गेले. मग पिंडदान करायचं. गंगेच्या नदीच्या तीरावर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि सीताजी आलेत. ठरवलं पिंडदान करायचं, पण काहीतरी वस्तू कमी पडल्या म्हणून राम लक्ष्मण वस्तू आणायला गेले. तेवढ्यामध्ये नदीतून हात वरती आला राजा दशरथाचा आणि माझी वेळ झाली, मला पिंडदान द्या. त्यावेळेस सीतेने राजा दशरथाचं पिंडदान केलं. बघा, माणसं पाठीमागं जाऊन फिरत नाहीत. अजूनही माणसं काय म्हणतात, पिंडदान करायचं म्हटलं, बापाला पाणी पाजायचं म्हटलं की मुलगा पाहिजे. जर राजा दशरथाचं देवाच्या बापाचं पिंडदान जर सुनेने केलं तर कशासाठी मुलगा आणि मुलगी? विचार करा ना. कधीतरी सिंहावलोकन करा. काय होतं, आयुष्यात आपलं वाचन कमी पडतं, अभ्यास कमी पडतो आणि मग आपण बोलत राहतो. पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन. थोडंसं ग्रंथ पाहून जर केलं ना तर मला वाटतं थोडंसं बरं राहील. विचार करून बोलणं, अभ्यास करून बोलणं वेगळं आणि ऐकून बोलणं वेगळं. फक्त मोबाईलवर एखाद्याचं ऐकणं बोलणं, ऐकून चालली म्हणणं वेगळं पिक्चरच्या, आणि खरं गाऊन गाणं हे वेगळं. ओरिजिनल असावा, डुप्लिकेट नसावं. आणि एक सांगू का, माणसाने जीवनात कुणाचीच कॉपी करू नका. कॉफी कधी पकडल्या जाती, कसंही असो, तुमचं जर तुमच्याच भाषेत असेल ना तर लोकाला पचल्याशिवाय राहत नाही. तुमच्याच याच्यात असावं आणि स्वतःची ओरिजिनल छाप असावी. कोणाची डुप्लिकेट नाही करावी कधी. मग कोणतंही क्षेत्र असू द्या, मी आहे असं आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, माणसाने जसं आहे तसं समाजात जावं, उगीच आव आणू नाही. काही काय माणसं डुप्लिकेट, वरून दुसती आतून कुस्ती. गाडीत एकाच्या, प्रचार एकाचा, मतदान एकाला, दारू एकाची. विचारलं तुम्ही कोणाचे, ते म्हणतात तस काय नाही, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. आता काही खरं राहिलंय का? सगळं डुप्लिकेट. माणसं सगळी गर्दी तुमच्या बरोबर दिसती आणि मतदान पेटीत पाहिलं कसं काय झालं, वैता आपल्याच बरोबर होते. काही नाही सध्या, लोकांचं काही खरंच राहिलेलं नाही सध्या. काय विचार करू नका त्या बाबतीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण विषय मांडला होता सीता माता. त्यांनी पिंडदान केलं आणि मग प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी आले. प्रभूने विचारलं सीते पिंडदानाचं काय? त्यावेळेस सीतेने सांगितलं, प्रभू मी आताच पिंडदान केलं. पण प्रभू रामचंद्र म्हणले, सीते तू पिंडदान केलं याला साक्षीदार कोण? मला हे काय तुळशी माता आहे तिला विचारा. तुळशीला विचारलं, तुळशी मी पिंडदान केलं का नाही? तुळशी माता म्हणली, मी नाही पाहिलं पिंडदान केलेलं. मग सीतेनं शाप दिला, म्हणले खोटं बोलतीस, कुठेही घाण जागेवर उगवशील. म्हणून बघा, तुळस उकिरड्यावर रोडच्या कडेला कुठेही उगवते. चांगल्या जागेवर तिला एवढं तेज येत नाही जेवढं घाण जागेवर येतं तुळशीला. तिथं दुसरी होती गोमाता. म्हणजे 33 कोटी देवाचं वास्तव्य तुमच्यामध्ये, तू तरी खरं सांग. पण ते 33 कोटी देवाचं वास्तव्य ज्या गायीमध्ये ती गोमाता आहे म्हणली, सीते मी नाही पाहिलं पिंडदान केलेलं. सीतेने शाप दिला गाईला, या पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्या तोंडाने तू खोटं बोललीस ना त्या तोंडाची पूजा तुझी आयुष्यात होणार नाही, तुझ्या पूजा पाठीमागून होईल. मग गाईची पूजा पाठीमागून होती, तोंडाकडून नाही. तोंडाने ती गाई भक्षण करते. मग गाईचं शेण कामाला येतं, गाईचं गोमूत्र कामाला येतं. आता मला एक सांगा, बसलेली सगळी तुम्ही सुशिक्षित, सुज्ञ आणि विद्वान समजूतदार माणसं आहेत, सगळीच शहाणी माणसं आहेत तुम्ही. गाय एकदा खोटं बोलली तर आयुष्यभर तिची पूजा होत नाही. आता आपल्या तोंडाचं कुठं न्यायचं? ज्यांनी त्यांनी आपापला 7-12 चेक करा की आपण खरं दिवसातून किती बोलतो आणि खोटं किती बोलतो. किती जणांना टोप्या घातल्यात होय आपण साहेब, किती जणांना टोप्या घातल्यात? बरोबर आहे का दादा? किती जणांना टोप्या घातल्या, किती जणांच्या टोप्या काढल्या?
ते ज्याचं त्याला माहिती ना आत्मपरीक्षण. आणि एक सांगू का तुम्हाला, बसलेली सगळी मंडळी, आपण कोणाला किती टाकाटाकी करा, किती लबाड बोला, पण हा आत्मा तुम्हाला म्हणतोस अरे खोटं बोलतोस, हा साक्षीदार आहे बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं हे साक्षीदार आहे ज्याचं आत्मबल, आत्मविश्वास एक नंबरचा आहे ना, तोच जीवनात सक्सेसफुल आहे. ते महत्वाचं आहे. काय करता तसं माणसाने खरं बोलावं. संत भगवान बाबांनी आशीर्वाद दिला तर कल्याण होत होतं. वामन भाऊ महाराजांनी शाप दिला तर वाटोळं होत होतं. नगद नारायण महाराज कल्याण होत होतं आशीर्वाद. का साधूंनी आशीर्वाद शाप दिला तरी लागत होता. आता आपलं शिव्याही लागत नाही ना आशीर्वादही लागत नाही. का तर आपली जीभ काही बोलून बोलून बोथट झाली. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे. आपल्या जिभेमध्ये चांगलं बोलत नाही आपण. तुम्हाला सांगू का, वाणीचं सुद्धा तप असतं बरं का. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आज तुकाराम महाराज 400-450 वर्ष होऊन गेलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दरवर्षी एखादं गाणं येतं. 5-10 कोटी कमवतं, पुढच्या वर्षी ऐकायला मिळत नाही. पण सुंदर ते ध्यान हे अभंग आम्ही रोज म्हणतो. 450 वर्ष झालं. त्याला म्हणतात तुकाराम महाराज. भंग नाही नाव ठेविले अभंग, भंग नाही नाव ठेविले अभंग. अभंगाचा रंग कोण जाणे, कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे, कोण जाणे अभंगाचा रंग कोण जाणे, अभंगाचा रंग कोण जाणे. अभंगाचा रंग कोण जाणे, कोण जाणू शकतो. अभंग कधी भंगत नाहीत आणि संतांची वचनं या जगामध्ये कधीच खोटी होऊ शकत नाहीत. त्रिकाला बाधित ते सत्य आहेत. कालही सत्य, आजही सत्य आणि उद्याही सत्य. त्याच्यात काही बदल होणार नाही. तसं साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. खरं बोला, गोड बोला, थोडं बोला, पण चांगलं बोला. बोला ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, असं बोला. वाणी आणि पाणी ते वचन वचन राहे समाधान, तेने राहे समाधान. तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे देव. समाधान वेचिते वचन असं बोला. जर तुम्हाला देव हवा असेल ना तर चांगलं बोला. ईश्वर कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. वाणी आणि पाणी जपून वापरायची. गाडी, पैसा, गड्डी, नाणे वय. अच्छा अच्छा, बरोबर आहे. हा, पाणी नाणी, बरोबर आहे तुमचं. ते पण जपून वापरलं पाहिजे. बरोबर आहे हो. आमच्या कुठं डोक्यात येते. तुमचा हिशोब पक्का आहे. माल भरपूर दिसतोय काय की. पाणी, वाणी, नाणी. हा, बरोबर आहे, खरं आहे. नाणे म्हणजे पैसा. खरं सांगितलं तुम्ही. हा, बघा आमच्या डोक्यात एवढंच ना, काय आता असं. म्हणून वाणी. द्रौपदी एकदाच म्हटली दुर्योधनाला, आंधळ्याचा मुलगा आंधळाच. महाभारत पेटलं. वाणी जपून वापरली पाहिजे. हा, काही लोक बोलतात आणि बोलल्यानंतर म्हणतात सॉरी चुकलं बरं का नाना, चुकलं बरं का.
आणि काही तर आपल्या म्हणतात योग्य आहे ते गुरुचं चुकीचं परत करा. कशाला परत करा? चुकीचं बोलूच नका, परत करायची गरजच नाही हो. काय गरज आहे? करूच नका. म्हणून वाणी हे सांभाळून. आणि पाणी, सध्या पाण्याची परिस्थिती बेकार आहे. त्या दिवशी गीते साहेब म्हणले संगमनेरला म्हणले झाडाला न्यायला पाणी घालता घालता 1-1.5 लाख रुपये गेले पैसे. पण पाणी, म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा, बांध बंदिस्त करा, हे की नाही? एकमेकाची नका जिरू. पाणी जमिनीत जिरवा, झाडे लावावी, जलाशय निर्मावी, हे की नाही? नगर वसवावीत. कशासाठी? हे माऊलीने 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगितले. शेत तलाव असावा, बांध बंदिस्त असावा, हे त्यांनी संतांची वचन आहेत. म्हणून वाणी. तसं गाय, त्या ठिकाणी पुन्हा वाहणारी गया होती. त्या गयाला विचारलं, त्रिवेणी संगम आपल्या सर्वांना माहिती, आणि मातृगया, पितृगया, आपण गेला असाल तिकडं, ती गया. त्या गयेला विचारलं तेव्हा गया म्हणली, सीते मी नाही पाहिलं पिंडदान केलेलं. तिला शाप दिला सीतेने, म्हणली तुझं पाणी वरून कधीच वाहणार नाही. म्हणून गुप्त गया, वाळूच्या खालून पाणी वाहतं. आणि विधी करायचं असेल तर वाळू उकरावी लागते, विधी करावा लागतो. ते पाणी पुन्हा झाकून टाकावं लागतं. जर ते काही तास तसंच राहिलं तर आजही त्या पाण्यात किडे पडतात. हे ठरलेलं आहे, तुम्ही जाऊन बघा, आजही तो चमत्कार आहे. तिथं पुन्हा गया होती, गया नदी. तिचंही सांगितलं. आणि वडाचं झाड होतं 5वं. वडाच्या झाडाला विचारलं की तुम्ही तरी, मग तेव्हा वडाचं झाड ते खरं बोलले, नाही हो सीते मी पाहिलं, सीतेने पिंडदान केलं, सीतेने आशीर्वाद दिला, म्हणले कायमस्वरूपी तू सावली देशील. म्हणून पहा, कोणत्याही झाडाचा पाने गळतात, पण फक्त वडाचं झाड असं आहे की त्याची पानं पूर्ण कधीच गळत नाहीत. म्हणून आम्हाला शाळेमध्ये कविता होती लहानपणी, बाप्पाजी माझा वड, बाप्पाजी माझा वड, माय माझी फुलं जाई, दोघांच्या सावलीची काय सांगू बडे जाई. बाप म्हणजे वडाचं झाड आणि आई म्हणजे फुलजाई. कुठल्याही झाडाखाली बसा, झळायला लागतात, पण वडाच्या झाडाखाली बसा, अजिबात झळायला लागत नाही. तसं बाप रूपी वडाच्या झाडाखाली बसा, आयुष्यात ऊन लागत नाही. ज्यांच्या जीवनामध्ये बाप गेला ना, ऊन लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून बापाचं महत्त्व एवढं मोठं आहे. तसं पिंडदान सांगितलं तुम्हाला. पण आमचे तुकोबराय म्हणतात की बाकीचं सोडा हो, बाकीच्या याचा पिंड वेगळा, पण मी शरीर रूपी पिंडच भगवंताला समर्पित केला. बोला. पिंड पदावरी, 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 पिंड पदावरी. दिला आपुली करी, दिला आपुली करी, माझे झाले गयावर जण, माझे झाले गयावर जण, माझे झाले गयावर जण, माझे झाले गयावर जण. पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन. तुकाराम महाराज म्हणतात, हा शरीर रूपी पिंडच मी भगवंताला समर्पित केला. नाहीतरी जिता नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. असे बरेच पाहिलेत आम्ही. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, मध्य प्रदेश, हेच चालू आहे. 27-28 वर्ष झालं हेच चालू आहे आमचं काम. रोज कीर्तन, भजन, प्रवचन. अनेक राज्यात जायचा योग आला, पण काही नाही. काही लोकांकडं वडील वारल्यानंतर मार्बलमध्ये समाधी आहे, पण जिवंतपणी काय. आणि कोणी सांगितलं आपले वडील कावळ्याच्या रूपात येऊन पिंड खाल्लाय, हे पाठीमागून आलंय, चाललंय विधी.
कराव्या लागतात ह्या करायच्या, पण जिवंत बापाला अन्न खाऊ घालणं हेच खरं पिंडदान. काय वेगळं पिंडदान? जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत कुणी खाऊ घालत नाही व्यवस्थित. पण माणूस आजारी पडला की बदाम, काजू, चिक्कू, सफरचंद, नारळ पाणी, अरे व्यवस्थित पाणी ज्यांना घोटत नाही मग पेशंटच्या जवळचे माणसाच्या तब्येती सुधारतात आणि पेशंट नाही. शाबास. तेच फळन फ्रूट अगोदर खाऊ घातलं चांगलं असताना तर नाही. पार वायाला गेल्यावर महिला मंडळ वडील वारल्याच्या नंतर 10 दिवस मुक्काम करणार माहेरी, आणि जेव्हा आई वडील जिवंत आहेत फोन करतात, ताई येऊन जा. ते म्हणणार नाही नाही, मिस्टरांचा डब्बा, मुलांची शाळा, गाईचं दूध, आणि कधी येऊ. आणि वारल्यावर कशाला 10 दिवस राहतात? माता मौल्यांनो, वारल्यावर 10 दिवस राहण्यापेक्षा आई वडील जिवंत आहे ना, वेळेत वेळ काढा आणि आई बापासाठी 2 दिवस जा, भेटा. हे खरं भेट नाही. बाकी काय, वारल्यानंतर गेलेला माणूस पाहतो का माझी लेक 10 दिवस राहिली म्हणून जिवंतपणी करा. तरी आम्हाला बरेच लोक बोलणारे असतात बरं का. काही जण काय म्हणणार, आता जरी आम्ही कीर्तन केलं तरी तुम्ही काय म्हणणार, हे जाऊ द्या, महाराजाचं सांगायचं कामच आहे, आपलं ऐकायचं कामच आहे. मेलं म्हणजे गेलं. खा प्या आयुष करा, कुणी पाहिला स्वर्ग कुणी पाहिला नरक. सरळ सरळ लोक असे म्हणतात, शिकलेले लोक. पण तुम्हाला सांगू का, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहेत. स्वर्गात गेलेला सांगायला आला नाही स्वर्ग असा आहे, आणि नरकात गेलेलाही सांगायला आला नाही नरक असा आहे. पण जिवंतपणी चांगल्या माणसाची भेट होणं हाच जिवंतपणी स्वर्ग आहे, आणि जिवंतपणी वाईट माणसं भेटणं हाच नरक आहे. माणूस नाही का म्हणत काय नरकेस, लोकांचे 2 रुपये घेतलेले तर दि वेळेवर कशाला बुडाबुडा करतात. खरंच काही माणसं जिवंत नरक असतात, त्यांना भेटूच वाटत नाही. पण ज्याला भेटू वाटत नाही ते सगळ्याच्या अगोदर येऊन राम राम करतो. ज्याचा कंटाळा त्याचा वानवळा. पिकाबरोबर तणाची गरज नाही, पण पिकाच्या अगोदर तण डोकं वर काढतं. योग्य वेळी काढलं तर ठीक आहे, नाही तर ते पिकाला मारतं. असे हे नरक आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पिंडाचं महत्व सांगितलं. महाभारतामध्ये सुद्धा पिंडदान केलं. असं पिंडदान म्हणून पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गायावर जन फिटले पितराचे ऋण. पितराचं ऋण फेडलं पाहिजे माणसाने, कुणाच्याच ऋणात जाऊ नये. देशाच्या, धर्माच्या, देवाच्या, आई वडिलाच्या ऋणात जाऊ नये बरं का. ज्याचं मीठ खाल्लंय त्याचं नीट करा. खाल्लेल्या मिठाला जागा. अलीकडं तर माणसं कृतज्ञ बनायला लागलीत, कृतज्ञताच माणसामध्ये राहिली नाही. ज्याचं मीठ खातं उलट त्याचं नीट करायला निघालेत. चांगलं नाही, उलट त्याची कशी वाट लागली पाहिजे असं झालंय सध्या समाजामध्ये. परिस्थिती अशी, तुम्ही ज्याला मोठं केलं, बरोबर आहे का दादा, तुम्ही ज्याला मोठं केलं तीच माणसं तुम्हाला नीट करायला बसलेत, आणि तेच म्हणणार हे यांचं काय खरंय. असे बरेच वर्ग आहे समाजामध्ये. तुम्हाला सांगू का, उदाहरण देता येईल. एक सर्प मित्र होता, आणि त्याने छोटंसं सर्पाचं पिल्लू दिसलं, त्याला दया आली. म्हणले याला नको मारायचं, याला अभय देऊ, मारायचं नको. त्याला माहीत होतं सर्प विषारी, पण म्हणले छोटं बाळ आहे, जाऊ द्या, पिल्लू आहे छोटं पिल्लू. मग त्याला काय केलं, दूध पाजलं त्या पिलाला. या साहेब या. त्याला दूध पाजलं, लहानाचं मोठं केलं. करता 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 सर्पाचं पिल्लू मोठं झालं ना. मग ते रोज दूध प्यायलाच याच्याच हाताने, झोपायला पण याच्याच शेजारी. सापाचं पिल्लू, सर्पाचं. त्याचा मित्रच झाला होता ना तो. एवढ्या दोस्ती, बऱ्याच वर्षाची मैत्री, आणि मग मोठा झाला. पण एक वेळ 2 दिवस तो दूधच पेईना. मग याने काय केलं, डॉक्टरकडे घेऊन गेले. म्हणजे डॉक्टर साहेब, हा माझा बालपणीपासूनचा मित्र आहे हा सर्प, पण आज 2 दिवस झालं दूध पित नाही. मग डॉक्टरने विचारलं काय करतो. आता डॉक्टरला माहीत असतं ना पेशंटचं दुखणं. मग डॉक्टरने विचारलं हा अंग ताणतो का, कोण, सर्प. तर डॉक्टर आपला हा सर्प मित्र म्हणला हो,
हा अंग ताणतोय रोज झोपताना असा. मग डॉक्टरांनी सांगितलं हा का अंग ताणतोय तुला माहिती आहे का? 2 दिवस झालं दूध पित नाही, तो अंग याच्यासाठी ताणतोय त्याला तुझ्या एवढं व्हायचंय आणि तुला त्याला गिळून टाकायचंय म्हणून अंग ताणतोय. कळालं का सगळ्याला? ज्याला तुम्ही दूध पाजलं तीच माणसं विष ओकून तुमचं कार्यक्रम करायला बसलेली आहेत. त्याचं नाव आहे कलियुग. सत्ययुग नाही, कलियुग. आणि कलियुगात असं आहे, ऐका कलियुगाचे कलीची महिमान असत्याची जन बाबा देती अनुमोदन करती हेळन संतांची बाबा देती अनुमोदन करती हेळन संतांची. ऐका कलियुगाचे महिमान असत्यासी रिजले जन पापा तेथे अनुमोदन करीती हेळन संतांचे. हे कलियुगामध्ये असं होणारच आहे. असत्यासी रिजले जन, जिकडे लबाडी का तिकडे जास्त गर्दी होणार. आणि ज्याला लबाडी करून सगळ्यात मोठं होता येतं तो सगळ्यात मोठा ठरणार. हे कलियुगाचं सांगितलं. पापात येते अनुमोदन, जिकडं पाप आहे तिकडं जास्त अनुमोदन देणार, त्यांचंच खरं. आणि करीती हेळन संताचे. एखाद्या गावात सज्जन माणूस असला, नाही नाही हे त्याला काय अक्कल आहे का, त्याचा मेंदू खराब आहे, वरचा मजला रिकामा आहे, जिथं असं लागतंय. काय करता? आजची ही सामाजिक परिस्थिती अशी झालेली आहे. पुण्यवंत पातळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला. पुण्यवंत पातळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. महाराजांनी गोड प्रमाण दिले. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. काय सांगाव? धुंद झाला तुझा दरबार. जनाबाईचा अभंग आहे त्या काळातला, कसा खोटा होईल का अभंग? आणि संतांची वाणी कधी जीवनामध्ये खोटी होत नसती, असे संतांचे प्रमाण आहेत. असो, हे कलियुग आहे. तेव्हा फेटले पितराचे ऋण, कुठेतरी आई वडिलाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करा. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि आरतीला आहे चंद्र सूर्य तारे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आई वडील आहेत. आई वडील म्हणून आई वडील हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही जीवनामध्ये कमवा, चांगल्या डिग्रीचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जाल, MPSC UPSCचे क्लासेस करण्यासाठी दिल्लीला जाल, पण संस्काराचं विद्यापीठ जगाच्या पाठीवर कुठेच नाही. ते फीस देऊनही मिळत नाही. फक्त जन्मदाते आई वडील हे जगातलं सगळ्यात मोठं संस्काराचं विद्यापीठ आहे. पढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं रे. वो देती है दुआ, दुआ सबसे बड़ी माँ, माँ सबसे बड़ी माँ, माँ सबसे बड़ी माँ. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आई आणि वडील आहेत, त्याच्यापेक्षा जगामध्ये कुणीच मोठं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या या देशाचं संविधान लिहिलं, जय जवान जय किसान जय संविधान. आताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. 10वीची परीक्षा होती आणि तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील परीक्षेसाठी गेले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी 10-11ला पेपरला जात असतील आणि दुपारी 2-3 वाजता परत यायचे. आल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील आंबेडकरांना जेवायला वाढायचे, जेवा. आणि मग आंबेडकर वडिलांना म्हणायचे, बाबा तुमचं जेवण. आंबेडकर म्हणायचे, नाही तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवतो. पहिल्या दिवशी तेच. दुसऱ्या दिवशी पुन्हा आंबेडकर पेपरवरून आलेत, पुन्हा आंबेडकर जेवा. वडिलाला हे म्हणत आहेत, बाबा तुमचं जेवण, मी नंतर जेवेन. पुन्हा तिसऱ्या दिवशी, बाबा तुमचं जेवण, नाही तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवेन. पण आंबेडकरांनी जेव्हा टोपल्यात पाहिलं, अन्नाचा कण नव्हता, अन्नाचा कण. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबा आज 3 दिवस झालं तुम्ही मला जीव घालता आणि तुम्ही उपवाशी राहता, तुम्ही जेवत नाहीत. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलाचे म्हणजे उत्तर आहे वडिलाचं, भीमराव मला पोटाची भूक नाही, तुम्ही शिका, तुम्ही मोठा व्हा, म्हणजे माझं पोट भरेल. महाराज याला म्हणतात वडील, हो याला म्हणतात वडील. असे वडील लागतात. आणि तुम्हाला सांगू का, माणसं असे घडत नाही, तो ज्याच्या पोटाला चिमटा बसतो ना तीच माणसं मोठी होतात. फार राजाची माणसं मोठी होत नाहीत, त्याला चिमटा बसलेले लागतात. कुठंतरी गरिबी ज्याला टोचती ना, लहानपणी चप्पल मिळाली नाही, 5-10 किलोमीटर पायी जाऊन शाळा केली, तीच माणसं जमिनीवर आहेत आणि तीच माणसं काहीतरी करू शकतात. आज काही माणसं म्हणतात, आमचे अशोकराव म्हणले मग शेठ की आमचे वडील फार गरिबीतून आले, आमची परिस्थिती गरीब होती. जी माणसं गरिबीतून येतात ना तीच माणसं मोठी होतात. देशभक्ताचा, संतांचा, सगळ्यांचा इतिहास पहा, सगळे गरिबीतून आलेत म्हणून ते मोठे झालेत. गरिबी ज्याला सलती ना ती माणसं मोठी होतात, कुणी होत नाही मोठं. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं म्हणतात आम्ही शून्यातून मोठी झालो. अंक किती मोठा असू द्या, शून्याशिवाय अंकाला किंमतच नाही महाराज. शून्यच मोठा आहे महाराज. शून्य जीवनामध्ये मोठा करतो. तुम्ही असाल आम्ही असाल, आपण गरिबीतूनच आलेली माणसं, पण आपल्याला त्या शून्यानीच मोठं केलंय. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, यांच्या नावामुळं आपण मोठी झालो. त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. आपण गंध लावतो महाराज, समाज आपली पूजा करतो, पूजा कर. आजही बघा वारकरी संप्रदायातलं, या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मातीतलं एवढंच क्षेत्र आहे महाराज, एवढंच क्षेत्र आहे. पाया पडून दक्षिणा दिल्या जाती आदराने, ते एवढंच क्षेत्र आहे. म्हणून परमार्थ करा, व प्रामाणिकपणे करा. आजही लोक डोक्यावर घेऊन नाचतात तुम्हाला, तळ हातातल्या फोडासारखं तुम्हा आम्हाला सांभाळतात. फक्त एक सांगू का, परमार्थ करताना एकच जीवनात पथ्य पाळायचे. आपल्यामुळे परमार्थ नाही वाढला तरी चालेल, पण आपल्यामुळे परमार्थ बदनाम होता कामा नये, एवढं पथ्य पाळायचं. एवढं जीवनात पथ्य पाळायचं. सोन्याचे दिवस आहेत आपल्याला, पण आपण चुका केल्या की मग आपल्याला शिक्षा भोगावीच लागणार आहे. विठ्ठल म्हणून आई वडील संस्कार महत्वाचे. काही जरी असलं तरी आई वडिलाचे सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, धन्य धन्य जयचे कुशी ज्ञानदेव जन्मले. काय कुशी पवित्र होती ज्ञानेश्वर महाराजांच्या आईची, म्हणून ज्ञानोबारायसारखं रत्न जन्माला आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांची कुशी पवित्र होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला आलं, म्हणून स्वराज्य उभा राहिलं. कुशी चांगली असली ना त्या मुशीत चांगली माणसं जन्माला येतात. म्हणून आम्ही कायम सांगत असतो, पीक चांगलं आणायचं असेल ना जमीनच चांगली लागते. जमीन कसदार पाहिजे. भूमीचे मार्दव सांगे कुंभाचे लवलव. ज्ञानेश्वरीत ओवी आहे. भूमीत जर मर्दपणा असेल ना तर आलेल्या कोंभावरून कळतं. माळ रानावरची जमीन आणि गावखारची जमीन फरक आहे. माळ रानावरच्या जमिनीचं पीक बरोबर येत नाही
पुढे पाणी दिलं की पाठीमागं जमीन सुकलीच, काडावर छोटं छोटं उतारही कमी. पण गावखारची जमीन दमदार असते. एकदा पाणी दिलं 15 दिवस नाही पाणी दिलं तरी चालतं आणि पिकही दमदार, उतारही भरपूर. आता मला सांगा, सोयाबीनचं पीक 3-4 महिन्याच्या आतलं, कपाशीचं 6 महिन्याच्या आतलं, ऊसाचं 12 महिन्याच्या आतलं. आता 12 महिन्याच्या आत घेणाऱ्या पिकाला जमीन चांगली लागते, तर कोणाचं 20 वर्ष, 40, 50, 80, 100 वर्षाचं पीक घेण्यासाठी आईरूपी जमीन किती कसदार लागत असेल, तेव्हा तुमच्या माझ्या सहित हे पीक चांगलं जन्माला येतं. तसं येत नाही म्हणायचं. म्हणून बीज चांगलं लागतं. शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी. फळे रसाळ लोमटी, फळे रसाळ लोमटी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराज म्हणतात बीज शुद्ध लागतं, फळ चांगलं येतं. आता ते बीज म्हणतात आणि आपल्या भाषेत त्याचं नाव आहे बी. आता आमच्या तिकडं बीड जिल्ह्यात सोयाबीनचं बी पेरलं, उगवलंच नाही पहिल्यांदा. म्हणले बीज खोटं लागलं. दुसऱ्यांदा उगवलंच नाही, तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं. काय खोटं लागलं हो? बी. पण मला काय म्हणायचंय, आता तुम्हाला कांद्याचं बी खोटं लागलं, सोयाबीनचं बी इकडं जास्त कांदे आहेत, आहे का नाही, टोमॅटो व्यवस्थित आले, बी खोटं लागलं, बरोबर नाही आलं. बरं मला काय म्हणायचंय, ते बी खोटं लागलं तर आपण डबल टेबल पेरू, पण हे बी खोटं लागल्यावर हे बी फार वाईट आहे ना. ह्या बियाने अनेकाचं वाटोळं केलंय. तुम्हाला हे बी सोपं वाटलं का? ते बी रे वेगळं, हे बी फार बेकार आहे. बियाणे वेगवेगळ्या कंपनीचा माल आहे. ओरिजिनल वेगळं, संकरित वेगळं. फार अवघड आहे जगन सेठ, फार अवघड आहे या ब्याचं. तुम्हाला ओरिजिनल कीर्तन सांगितलंय बरं का आज. ओरिजिनल जरा खरं कीर्तन सांगितलंय. खरं बी चांगलं पाहिजे, बी काही नाही. आणि अजून त्याच्या पुढे जाऊन या आमचे भाऊसाहेब आलेत, त्यांनाही धन्यवाद. दादा बसा, तुम्हालाही धन्यवाद. सोनूशवरून आली ती मंडळी. आणि नांदूर शिंगोटेकर आमचे दादा, तुम्ही पलीकडे बसलात, तुम्हालाही धन्यवाद. बसा ताई या. आपलं काय चाललं होतं? बी. बी. हे बी. बस या या पुढे या. बसा दादा, बस बस. बियावर आपण बोलत होतो. आणि तुम्हाला सांगू का, ते तुमच्या रक्तातच पाहिजे बरं का, असं नाही. चांगुलपणा आणि वाईट ही गुणवत्ता ब्लडमध्येच आहे. तुम्ही आता कुठं डॉक्टरकडे जर गेलात, तब्येत खराब झाली, तर डॉक्टर पहिलं काय करतात, ब्लड टेस्ट करा. मग ब्लडमध्ये कळतं चिकनगुन्या, पांढऱ्या पेशी वाढल्या, लाल पेशी वाढल्या, टायफॉइड झाला, कावीळमध्ये दारू पिले, वरच जाणार तुम्ही, जिवंत राहणारच नाहीत. पण कावीळ झालं तरी दारू प्याला तर मग मरणारच आहेत ना. मारा, कोणाच्या बापाचं काय जायचंय. थोडंसं आवरा ना दारूला बी. व्यसन, मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन, ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. म्हणून थोडे जागेवर या, व्यसन करू नका. आम्ही नेहमी सांगतो व्यसन करू नका, व्यसन करू नका. लोक ऐकत नाहीत, काय होणार आहे. अनेकाला म्हणलं माळी घाला, चांगलं खा, कशाला हे खाता असं तसं. हां, मला एक जण म्हणला, ताई तसं कसं म्हणता, आता महाराष्ट्रातलं सर्वात नंबर 1चं जेवण म्हणजे पुरणपोळी. म्हणलं पुरणपोळी खा.
मला ती व्यक्ती म्हणली, ताई 1000 पोळीन एकच नळी. काय बोलावं आता, काय सांगत आमच्यासारख्याने कीर्तन, तुम्ही तरी काय ऐकवत. अनेकाच्या घरी आम्ही जातो, काय काही ठिकाणी असलं, या मुंडे साहेब बसा. मग डीपी आवड माझी ओळख आहे डीपी आवड साहेबाची. हा बसा बसा. ते नेहमी मुंडे साहेबाच्या आठवणी फार सांगत असतात. त्यांच्या मी घरी जाऊन आलो, मोठा रुबाब होता साहेब. आता काय बसा. कमरेला पिस्तूल लावून नोकरी केली त्यांनी. हा सेवानिवृत्त झाले आता. असो, तेव्हा आपला विषय चालला होता की तसं ब्लड. तुम्हाला सांगू का, महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा गांधारी तिथे येते. तिथं सर्व विद्वान होते बरं का, तुमच्यासारखेच म्हणजे आपल्यासारखे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दृष्टद्युम्न, अंगराज, कर्ण, 100 कौरव, नकुल, सहदेव, युधिष्ठिर, भीम, अर्जुन सर्वच होते. आणि तिथं द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्रहरण करण्याचा प्रकार घडला. त्यावेळेस तिथं गांधारी आली आणि गांधारी म्हणती, बरोबर आहे, चूक माझीच झाली. ज्यावेळेस दुर्योधन जन्माला आला तेव्हाच विदुर काकांनी सांगितलं होतं की याला मारून टाका. का म्हणले, वाईट बी जन्माला आलंय. बरं का, मुद्दा घा लक्षात ठेवा. बी वाईट जन्माला आलं. कोण म्हणती, गांधारी जन्मदाते आईला पश्चाताप झाला. म्हणले चूक माझीच झाली. हे जेव्हा जन्माला आलं, या डोमाडे सरपंच या, तेव्हा जेव्हा जन्माला आलं दुर्योधन, त्याच वेळेस विदुर काका म्हणले, गांधारी याला मारून टाक, हे वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जिवंत राहिला दुर्योधन, त्याच्यामुळे एवढं वाटोळं झालं. तसं वाईट माणसं हे अनेकाचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून वाईट नसावं, चांगली असावं. म्हणून ब्लडमध्येच इमानदारी, प्रामाणिकपणा, लबाडी हे तुमच्या रक्तातच असते. म्हणून आम्ही रक्ताबद्दल नेहमी बोलतो. जेव्हा रक्त रक्तावर उलटतं, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं. आणि जेव्हा रक्त रक्ताशी प्रामाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. म्हणून आम्हाला रामायणाची गरज आहे, महाभारत नाही. रामायणाचं आदर्श जीवन हे रामाचं आहे. मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, असं रामाचं जीवन आहे. पण हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा विजय गेल्या 22 जानेवारीला राम मंदिर उभा राहिलं, हा सगळ्यात मोठा विजय. काही म्हणा, रामाने 14 वर्ष वनवास काढला, पण राम मंदिर व्हायला 500 वर्ष लागले, पण विजय झाला. आणि राम मंदिर बनलं महाराज. खूप सुंदर राम मंदिर बनलं. हा, बन गया है मंदिर, टाळ्या वाजवा. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अब सपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर. राम मंदिर बनलं, बन गया है मंदिर, हिंदू धर्म का बच्चा बच्चा. सगळ्याच सर्व जय श्रीराम. चांगलंच झालं ते. काही गोष्टी चांगल्याच आहेत ना. हा, जे चांगलं आहे ते चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. आणि एक सांगू का तुम्हाला, तुमचा दुश्मन असू द्या, पण त्याच्यात जर चांगली गोष्ट असल्या ना काही, तर त्याचं जरूर कौतुक करा. म्हणून गाय काय खाते ते पाहू नका. दुधाची गरज आहे ना तुम्हाला, जरा दुधाकडे बी लक्ष द्या. अशाही काही गोष्टी असतात. असं म्हणून राम मंदिर बनलं, धर्माचा विजय झाला आहे. असं म्हणून आई वडील त्या रामाने सुद्धा काय केलं, प्रातकाल उठ कर श्री रघुनाथा, मातु पितु गुरुचरण लावय माता. सकाळी उठलं की आई वडिलाचं दर्शन
कौसल्या मातेचं दर्शन प्रभू रामचंद्र घ्यायचे. म्हणून आई वडिलाबद्दल सांगितलं. आई वडील श्रेष्ठ आहेत. आई वडिलाची सेवा करा. आई वडिलाला विसरू नका. आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत पांडुरंग परमात्मा 28 युग झालं विटेवर उभा आहे विठ्ठल. काय केलं पुंडलिकाने? काहीच केलं नाही. आई वडिलाची सेवा केली. जिवंत देव तुम्हाला भेटावं वाटत असेल तर जन्मदाते आई वडील म्हणजे जिवंत देवाचं दर्शन घ्या. पण अलीकडची तरुण पिढी बापालाच म्हणते ग बसा, तुम्हाला काय कळतं? आता बापाला कळाल्याशिवाय पोराला कळालं का? हा, पण बाप सांगायला गेला जास्त काही तर पोरं फाशी घ्यायला लागलीत, विष प्यायला लागले. काय करता? म्हणून इथून पुढे बसलेली सगळी लोक फार पैसा कमवण्यापेक्षा, संपत्ती कमवण्यापेक्षा संतती नीट कमवा. नाही तर आम्ही बऱ्याच संतत्या पाहिल्यात मला. कारण गरिबापासून मंत्र्याच्या बंगल्यापर्यंत आम्हाला डायरेक्ट एंट्री असते ना. तसं काय नाही. महाराज म्हणल्यावर काय, अनेक श्रीमंताच्या घरी गेलो, पैसे ठेवायला जागा नाही पण घरात समाधानच नाही. मुलगा एकीकडं, सून एकीकडं, आई बाप एकीकडं, प्रेम नाही. अनेक मोठी माणसं आहेत. ते म्हणतात बरं का साहेब, ते आम्हाला म्हणतात ताई एखादी जोडी भेटल का? कशाला? खाऊ घालायलाच कुणी नाही. अरे अनेकाचं खाल्लंच ना. हा, फार लोकांची मुंडकी मोडून खाल्लं का? आपली हीच अवस्था आहे महाराज, काही नाही. आणि याच याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. कर्म या हाताने करायचं आणि याच हाताने फेडायचं. सुट्टी नाही कोणाला. काहीला वाटतं आम्ही फार कमवलं महाराज, पण काही नसतं. या जगामध्ये रावणाकडे कमी श्रीमंती नव्हती हो. ज्याचं गाव सोन्याचं होतं. तुम्ही कुठं घेऊन बसले 10-20 तोळे? हा, तुम्हाला वाटतं थोडे तोळे असले आपल्या हातात ब्रासलेट सोनं? काही नाही. ज्याचं गाव सोन्याचं होतं त्याचं काय राहिलं नाही. सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे जाणे संपदा नाही, ते कवडी गेली तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. ज्याची एवढी मोठी संपदा होती पण बरोबर कवडी सुद्धा गेली नाही. कवडी तर नाहीच, पण जगातली कुठलीच आई, रावण, दुर्योधन, दुःशासन, कंस हे नावं ठेवतात का? बाकीच काय इतिहास राहणार आहे? काही नाही महाराज राहणार. म्हणून तुम्हाला सांगू का, अनेक तुम्ही घरी गेले की छोटी पत्नी सुद्धा म्हणते मालक आले, सून म्हणते मालक आले, छोटी नात सुद्धा म्हणते अण्णा आले, अण्णा आले, अण्णा आले. पण त्या अण्णाचं वय झालं की अण्णाला माग होतोय. त्याला तुकडा मिळत, तुकडा मिळत नाही. तुकडा काय घेऊन बसले? हा, तुम्हाला वाटतं आमच्या पत्न्या फार सेवा करतात? वय होऊ द्या. अहो थुकायची परवानगी नाही बंगल्यात. हा, 5 कोटीचा बंगला बांधा. तुमचं वय झालं आणि खोकायला लागतं बायको मध्ये. घडत नाही का? अक्कल नाही का जरा? हे तुमचा 7-12 आहे महाराज. या बाळासाहेब भाऊ, या या साहेब, गीते साहेब, बाळासाहेबाकडे बी आम्ही या. मगाचीच आठवण झाली होती. यांच्याकडे बी कीर्तनाला गेलो होतो. आपलं घरी मुक्कामाला गेलो होतो ते एके दिवशी असं. हा, तुमच्याकडे बी आलतो साहेब चापडगावला. सगळ्याच मंडळीकडे या ठिकाणी टक्केवारी सगळ्याकडेच आम्ही जातोच, गेलेलोच आहेत. अनेकाकडं कार्यक्रम होतात या भागात. कीर्तन असेल, प्रवचन असेल, सगळं नेहमी चालूच असतं. केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. हा, एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन आहे. बाबड सर, बार घुमाई
घुमाई हो पार घुमाई हो पार घुमा हो पार घुमाई हो पार घुमाई हो पार घुमाई हो पार घुमाई संस्थेचे आता हे स्वतः अशोक शेठ संचालक असल्यामुळे सर्व बॉडी इथं हजर आहे, त्यांनाही सगळ्याला धन्यवाद. म्हणून शेवटी तुका म्हणे माझे 12 उतरले ओझे, सर्व ओझं माझं उतरलं, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. पुन्हा एकदा तात्यांना या ठिकाणी आपण भावपूर्ण आदरांजली वाहू आणि जिथे कुठे ते असतील त्यांना नक्कीच चांगली परमेश्वराने जागा दिली असेल. अशोक शेठ आपले सगळे भाऊ, तुम्ही सगळेजण असेच एकत्रित राहा आणि भगवंताचा आशीर्वाद तुमच्या सगळ्याच्या पाठीशी नक्की राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी जमलेले आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे सगळ्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल बोलिले रे पुरे भेटी माऊली करा क्षमा कराज महाराज हा नाही विचार वाले घर में आप करा क्षमा कराज महाराज म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करारा महाराज ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवरदार. हे बघा आमचे शेळके दादा पण उपस्थित आहेत. हे बघा आता आपले बाबड सर नियोजन देतील पुढचं.